श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना माणसाचं येणं जाणं तसं चालूच असतं आयुष्यभर. कुणी आलं म्हणून त्रास होतो, तर कुणी गेल्याची सल जाणवत राहते. कुणी जवळ असतानाही लांब असल्यासारखं वाटतं, आणि कुणी लांब असून सुद्धा जवळ असल्याचा भास होतो. कुणी चांगलं वागलं म्हणून मनात बसतं, तर कुणी वाईट वागलं तेही चांगलंच आठवणीत राहतं. रोजच्या हजार चेहरे नजरेसमोरून जात असतात, पण माणूस मात्र लक्षात राहतो. तो त्या प्रसंगानुसार, वागण्या बोलण्यानुसार. जिव्हाळा जसा मनात असतो ना, तसं कुणाकडून लागलेलं जिव्हारी पण सुद्धा असतं. श्रोते हो, मनाला स्वच्छ करण्याचं कुठलं रसायन नाही, तरी पण जर मिळालं असतं तर सगळ्यात जास्त कडू आठवणींना पुसणं जमलं असतं. श्रोते हो, कारण मनाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी या विसरायच्या, म्हणून जरी नुसत्या आठवल्या ना, तरी त्या आणखीनच ठळत राहतात. अगदी स्पष्ट. कदाचित विसरता न येणं हा सुद्धा एक शापच असतोय. असो, त्यातून सुद्धा आपण आपलं आयुष्य सावरायचं असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे. जवळच कोणी रोसला, रागावला, तर त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या. कारण आडमोठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एका चांगल्या नात्याचं वाटोळं व्हायला वेळ लागत नसतो. दुसऱ्याला बोलण्याआधी एकदा का होईना विचार करत जा, कारण मनाला लागलेली जखम लवकर बरी होत नसते. विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधी चुकून होत नसतो. आयुष्याची खरी किंमत आणि त्रास हा तेव्हाच कळतो, जेव्हा हारलेल्या मैदानात पुन्हा संघर्षाची तयारी करावी लागते. सुदामाला जसा कृष्ण भेटला, तसा प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी साथ देणारा मित्र या जगात असतोच. राग हा माणसाला संपवत असतो, पण रागात एक पाऊल मागं आलो की पुढील आयुष्य जगायला संधी मिळत असते. स्वतःपेक्षा जास्त महत्व हे कुणालाच देऊ नका, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांना सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण हे तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्री हे तुटलेले असतात. देवावर सोपवण्याचा अधिकार हा त्यांनाच असतो ज्यांनी आपलं कष्ट हे प्रामाणिकपणे केलेलं असतात. माणूस किती खुश असू दे, जेव्हा तो एकटा असतो तेव्हा तो फक्त त्याच व्यक्तीची आठवण काढतो ज्या व्यक्तीवर तो जीवापाड प्रेम करतो, आणि हे प्रेम कधीच कमी होत नसतं.
एखाद्याला गमवायच्या भीतीनं मन कालांतरानं लाचार जीवन जगायला लागतं. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयानं बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहून जातं आणि दुसऱ्यावर प्रेम करता करता स्वतःवर प्रेम करायचं राहून जातं. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज हे मिळत राहतं, तर दुसऱ्याला वेदना देणाऱ्या माणसांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागत असतात. फक्त दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना मनात ठेवा. आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. पात्रता नसलेल्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त आदर दिला की तो आपल्याला तुच्छ समजायला मागं पुढं पाहत नाही. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगत राहा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. एक वेळेस सगळी नाती दुरावतील, पण हे एक असं नातं असतं ज्यात शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या आधाराची गरज असते. त्यामुळं जे दिवस सुखाचे असतात त्या दिवसात ते सुख देता आले पाहिजे. जिवंत असताना मिळालेला एकटेपणा आणि मेल्यानंतर झालेली बिनकामाची गर्दी जगण्यापेक्षा मरणाला किंमत देऊन जाते. प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात, कारण हा निसर्गाचा नियम आहे. गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचं काम करते. लाईफमध्ये खूप दुःख असून सुद्धा हसत जगणं हे कोणालाही जमत नसतं. मेहनतीला जोड ही प्रामाणिकपणाची असेल तर धनासोबत मनाची सुद्धा दौलत वाढत असते. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा फोडत नाही, तर तो डाग साफ करतो. त्याचप्रमाणे एखाद्यानं आपलं दोष दाखवून दिलं तर त्याची साथ सोडायची नसते. आपण आपलं दोष सुधारायचं असतात. माहेर हे श्रीमंत असो किंवा गरीब, मुलीचं माहेरचं जीवन हे एका राजकुमारी सारखं असतं.